तर मित्रांनो भजी घ्यायला पळत चाललोय आम्ही आता. म्हणतो कासवाच्या आकाराचं जे. तर मित्रांनो हा आहे आंबा घाट. आता त्या आंबा घाट. अरे हे एवढं दिसत होतं इथं. या रोडने आपल्याला इथे गव्हाचे खिसे दिसले. तर हा एक ठसा आहे, तो एक ठसा. एवढा एकमेव फोकस आहे आणि ते बिबट्या येतोय. आज आपण चाललो आहोत आंब्याला. तर आंब्यामध्ये एक प्रायव्हेट फार्म हाऊस आम्ही बुक केलं आहे. तिथे कुणालाही जायची परवानगी नाही असं फार्म हाऊस बुक केलं आहे. सो आता तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो की कुणाचं फार्म हाऊस आहे काय आहे ते. तिथे तुम्हाला गेल्यावरती कळेल. सध्या आपल्या आंब्याचा प्लॅन आहे आणि फोनवर फोन येत आहे. चला भेटतो थोड्या वेळात, फोन उचलून बघतो काय होतं. तर आहे नागपूर रत्नागिरी महामार्ग आणि यावरती जे काही नासधूस झाली निसर्गाची ते बघून खूप वाईट वाटते. ॲक्च्युली महामार्ग बांधतायत ते ठीक आहे, पण डोंगर एवढ्या प्रमाणात फोडले गेले आहेत, झाडे एवढ्या प्रमाणात कापली गेली आहेत की ते बघून खूप वाईट वाटतंय. त्याचाच हा एक नमुना. तर मित्रांनो आता आपण थांबलो आहे पैजारवाडीमध्ये, जे आपण म्हणतो कासवाच्या आकाराचं जे मंदिर आहे ते. आता आत तर नाही जाऊ शकत. शुभम जाईल आतमध्ये माझ्या वाटणीचा कॅमेरा घेऊन. तो शुभम आहे माझ्या ऐवजी आता शुभम जाईल. बघा असं वरून दिसतंय ड्रोन व्ह्यू. हे लाड्या हे घेऊन जा कॅमेरात, तिथपर्यंत फक्त शूट करून घ्या. तर मित्रांनो भजी घ्यायला पळत चाललो आहे मी आता. भजी शोधा लागलो. भजी 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 नाही आहे तिथं. चायनीज आहे इथं. भजी 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 ऐक भजी 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 भजी. पावसात भिजत भज्याचा प्रवास. भजी खायचा अट्टहास. आई ग कुठल्या बाजूला रे. हां तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आहोत. रिसॉर्टचं नाव आहे एकांत रिसॉर्ट आणि हे आपले जे सुमित मालक आहेत तर त्यांच्या तुमचं सासरवाडीचं हे फार्म हाऊस. आणि इथं बाकीच्यांना येण्यास मनाई आहे. फक्त सुमितमुळे आम्हाला ह्या एकांत रिसॉर्टचं दर्शन सौभाग्य लाभलेलं आहे असं म्हणू शकतो आपण. आम्हाला सौभाग्य लाभले त्या गोष्टीचं, ते आम्हाला बघायला मिळालं. आता हे तुम्हाला एक्सप्लोर उद्या सकाळी करून दाखवतो, कारण की रात्री तर काय फिरू नाही शकत. इकडे बाजूलाच जंगल आहे आणि हे जे रिसॉर्ट आहे हे रिसॉर्ट आहे ते 35 एकरामध्ये. त्यामुळं आपल्याला फिरता तर नाही येणार आत्ता रात्री. उद्या सकाळी तुम्हाला व्यवस्थित निवांत सगळं 35 एकर तर नाही फिरणार, पण जेवढं फिरता येईल तेवढं आपण निवांत फिरू. सो सध्या तरी पोचलो आहे आता निवांत. हेच तुम्हाला अपडेट द्यायची होती की आपण नेमकं आंब्यात कुठं चाललो आहे ते आत्ता ते तुम्हाला सांगितलं. आता हे तर तुम्ही जसं नाही हो इथं दिसत नाही रे, लॉन आहे ते पुढे. आता गाडी लावली आपण. एवढा एकमेव फोकस आहे आणि ते बिबट्या येतोय त्यामुळं. आणि साप वगैरे तर काय ऑब्विसली असणारच आहेत. तो बिबट्या पण इथे येतोय असं कळालं आहे. त्यामुळं रात्रीचं निवांत फिरणं टाळायचं आहे आपण. तर हे एक आपली बेडरूम आहे. मला पाठीमा दाखवतो. इकडे ह्या बाजूला वॉशरूम आहे आणि हे ऑफिस वगैरे जरा सामान आहे. तर ऑफिस टाईप आहे आणि आपल्याला सुद्धा म्हटलं तुम्हाला. तर इथला पूर्ण विषय तुम्हाला उद्या सकाळी व्यवस्थित बघायला मिळेल. आणि ही एक आहे बेडरूम आपली. मागं लाईट नाही. ऐक
वो बेडरूम विथ अटॅच बाल्कनी. अरे मोठे मोठे आहे तिकडच्या एक सिंगल आहे एक सारखी खतरनाक. पलीकडनं दरवाजा पण येतो त्यावर. तेच वाव लाईट लागलेली आहे. चलो लाईट लग्या. इकडे वॉशरूम आहे. तर आता सध्या आपण रिसॉर्टमध्ये आहोत. जेवायसाठी आलो आपण. दख्खन रिसॉर्ट म्हणून आहे. आंब्याचे देतात म्हणजे आंबा राहतो जरासं पुढे आंब्याच्या जरासं पाठीमागे आहे कोल्हापूरच्या बाजूला. तर अशा प्रकारे म्हणजे विला स्विमिंग पूल आहे आणि जेवायसाठी पण चांगली सोय आहे. सो इकडून आहे एंट्रन्स या बाजूने खालून आणि म्हणजे इकडून एंट्रन्स आहे असं. आता आपण गाडी इथे लावल्यावर चढतेवरतीच आणि इकडे मस्तपैकी ह्या बाजूला असं हॉटेल आहे. जेवायसाठी सोय आहे. विला आहे. स्विमिंग पूलसुद्धा आहे. सो अशा प्रकारे दख्खन रिसॉर्ट म्हणून आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे डे 2 आणि डोळे सुजलेले दिसायला कारण मी 3:30 वाजता झोपलो रात्री आणि आत्ता 7 वाजता उठलो आहे सुद्धा. 7:07च्या आधीच उठलो आहे. जरा आवरणं फ्रेश होणं दात घासणं ह्याच्यामध्ये जरासा टाईम निघून गेला आमचा. 7:18 झालं होतं. तर सध्या आता मी इथं राहिलो होतो काल तुम्ही बघितलं होतं असं. आणि ही आहे प्रॉपर्टी. एकच मिनिट मी फोनवरती बोलून तुमच्याशी बोलतो. हां तर मी तुम्हाला काय सांगतो प्रॉपर्टी. तर इथनं ह्या बाजूला अशी म्हणजे इथून पण नाही असं पुढून ह्या बाजूनं चालू होते प्रॉपर्टी. गेट इकडं आहे. इथून आपण इकडं आत आलो. गाडी तिथं दिसत असेल तुम्हाला. तिथून इकडं अशी पूर्ण 32 एकरामध्ये प्रॉपर्टी आहे. तर बाहेर पडल्या आपल्याला 2 मिनटं इथून जाऊन जाऊया की आपण लांडोर पण आहे समोर. बरं बाहेर आल्या आपल्याला पहिला प्राणी दिसला आहे तो म्हणजे लांडोर आहे. आणि आपल्याला गवे पण आहेत असं कळाले. तर ते आपण ते जवळ गेलो की पळून जाणार तसे पण पळायला लागले. ते टुमुक उड्या मारत पळालेत. तर या बाजूला कुठे गवे येतात असं इथले केअरटेकरनी सांगितलं आहे. सो या बाजूला आपण गवे बघायला चाललो आहे. गवे बघून येऊयात आपण. बसण्यासाठी जागा पण गेली आहे. आणि जंगल आहे बाउंड्री. अच्छा मग त्या बाजूला सगळं जंगल आहे. दिसते की नाही जंगल जे चालू होते ते सगळं तिथपर्यंत आपलं. बर इकडे पाण्यात टाकी विकायला लावले तिथे तुला इकडे मग असं येऊया की मग परत असं जाऊन तसं येऊया. डबल होम मग अशी टाईमलॅप्स चालू होते आणि टाईमलॅप्स चालू असल्यामुळं मी जे काय बोललो ते रेकॉर्डिंग झालं नाही आहे. त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ उभा झाला आहे पण तो पण टाईमलॅप्स आहे. त्यामुळं परत एकदा दाखवत होता आता निवांत जाऊन. आता या रोडवर येताना आपल्याला इथे गव्हाचे ठसे दिसले. तर हा एक ठसा आहे तो एक ठसा दिसतोय बघा हे गव्हांचे आणि ताजे ठसे आहेत हे. कारण जर जुने असते तर हे परत गेले असते ठसे इथले. तर हे ताज्या गव्हांचे ठसे आहेत. बघा हे इथे एक दिसतोय तिथे एक आहे बघा. इथं घसरला आहे गव्हा हा. 1 2 3 हे 4 हे 5 तिथे एक 6 हा एक 7 पुढे एक तिथे एक 8 असे बरेच आहेत गव्यांच्या पायांचे ठसे आहेत. तर तशी पाठीमागची तुम्हाला स्ट्रीम दाखवली ती ही स्ट्रीम इकडे आल्या आणि इथं पायऱ्या गेल्या. तिथं काइंड ऑफ म्हणजे आर्टिफिशियल धबधबा वाटतोय असा मस्त गेले. ह्याच्यात उड्या मारू शकताय पाहू शकताय काय बी करू शकता इथं. अरे त्याच्यामध्ये हे पण आहे की रे खड्डा पण आहे इथं मध्ये तेवढाच खतरनाक. जकोजी नॅचरल जकोजी थंड पाण्याची.
सगळं वरनं खाणार. हा मस्त आहे. आष्टेकरांचं पण असंच आहे, आठवत असेल तुम्हाला तर आष्टेकरांच्या पण फार्म हाऊसवर जातो तिथं, पण फक्त त्यांनी काही तर भर टाकून ना दगडं टाकून बांधकाम करून घेतलं भक्कम असं. आष्टेकरांचं कसं नाही, कसे पण दगडं पडल्या त्यामुळे तिथं जायला भीती वाटतं. तिथं कसं पायाला लागणार नाही याची भीती आहे, म्हणजे भीती नाही यायची, डायरेक्ट आपण त्याच्यात गेलं कसं पण इकडं वेडवाकडं चालू शकतो. तर मस्त आहे. प्रॉपर्टी खरंच चांगली आहे आणि मेंटेन्ड आहे प्रॉपर्टी विषय, म्हणजे एवढी मोठी असून. तर गव्याच्या ठशी आत इथं पण दिसलं तर आम्हाला केवढ्या जवळ आहे बघा. इथंच आहे प्रॉपर्टी आता, म्हणजे राहायला वरती इथंच आहे. आणि सगळ्यात मेन बघा इथून पण घसरला आत्ता गवा. आणि कुठं बघितलं होतं रे इथं, हा बघा दिसले काय पूर्ण आकारामध्ये नाही. इकडे गेल्यास मोस्टली इकडे दिसते, कारण की ह्या बाजूची वाट आहे आणि इथनं गेल्यासारखे दिसत आहे. पण पाऊस आलेला आहे जोरात, जायला पाहिजे. तर मित्रांनो आत्ता चाललो आहोत पोहायसाठी. जे आता तुम्ही सकाळी तुम्हाला मी जे दाखवलं, तर तिथे आता आपण चाललो आहोत. पाण्यामध्ये 2-4 डुबक्या मारूत आणि येऊत आपण. सध्या तरी आता आपण किती 6:30 पावणे 7च्या दरम्यान उठलो होतो. एक राऊंड मारला होता, ते तुम्हाला दाखवलं होतं तिथे जाणार आहे तिथे. आणि त्याच्यानंतर नाश्ता केला. नाश्ता म्हणजे चहा बिस्किट खाल्ले आणि सिक्वेन्स नावाचा एक गेम आहे, तो सिक्वेन्स नावाचा गेम खेळत बसलो होतो. त्यात कधी 2 तास निघून गेले कळलं नाही. तर मित्रांनो हे फळ काय आहे हे कुणाला माहिती असलं तर प्लीज सांगा. अंजीर तू वाटते बघताना, पण हे कुणाला काय माहीत असलं तर प्लीज सांगा. खालती पडलं तिथं हे लागलं तर असं काय नेमकं काय फळ आहे हे मला नक्की सांगा. तर काय नाही, छान वाटतंय. मस्त असं आपण म्हणू शकतो की फार्म हाऊस आहे. रिसॉर्ट वगैरे काय नाही आहे, फार्म हाऊस आहे. कुणाला अलाउड नाही आहे इथं बाहेरच्या व्यक्तींना. प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे पूर्ण आणि प्रायव्हेटच ठेवले आहे, म्हणजे रेंटवरती वगैरे देत नाही कुणाला. सो मस्त असे मस्तपैकी त्यांनी फुटपाथ पण केले सगळीकडे चालायला. एकदम वॉकिंग ट्रॅक्स आहेत सगळे हे. खालती दिसतात असेच वॉकिंग ट्रॅक्स. ते फिरत ते झरण्याकडे वगैरे जातात. इथं बाग टाईप खेळायसाठी वगैरे केलेलं आहे, फिरायला चांगलं केलं आहे. खूप जुनी प्रॉपर्टी आहे, त्यामुळे थोडंसं रिनोव्हेशन काय करत राहतो. तिथे पण बसायसाठी जागा केल्या, मध्ये बाकडे वगैरे टाकून असं मध्ये आधी सगळ्या ह्या जे वॉकिंग ट्रॅक आहे त्यामध्ये सगळीकडे त्यांनी बसायसाठी मध्ये जागा केल्यात. तिथं पाठीमागं बघितलं आपण की त्या डोंगरावरती पण बसायसाठी त्यांनी जागा केली. सो असं बऱ्याच ठिकाणी खूप छान जागा केल्यात. आपण जाऊया जरा खालती, प्राणी वगैरे दिसतात का बघूया. चला. तर मित्रांनो हे मला सकाळी दिसले की नाही माहीत नाही, पण हे पण ताजे गव्याचे पायशिंग बोन आहेत. मे बी गवे आजूबाजूला असू शकतात असा विषय. लाडे सकाळी होतं ताजे वाटायला तर लईच. अरे टेकडी नाही, गव्याच्या पायाचे वन आहे तिथं सगळीकडं. हा वर नाही, तिथं गेलो खरं तिथं कुठं दिसत होतं खालती. इथं बघ कसं दिसा आले. अरे हे एवढं दिसत होतं इथं. हे बघ वड बघ. इथलं सगळ्यात वन आहेत बाळ. हे सकाळी नव्हतं रे एवढं. तिकडे कुठं पण, दोन्ही पण कुठं पण जाऊया. वरती जकोजीला जाऊया आधी. जकोजी जाऊया, पुढे जाऊया. एकतर पाऊस पडायला लागलाय. पहिली सुरटी मारलेली आहे, ते पण लागली मारली, मी नाही मारली. तिथं फाटल्या. अरे काय थंडी आहे बाळ. वरनं एकतर पाऊस आहे. ऐ गो नाही देर ही एकतर पाऊस पडायला वरून आणि त्यात हे पाणी थंड आहे.
तर जायची गोळी घ्यायचं चाललंय सध्या. पॅकिंग आपलं सामान वगैरे भरायला लागलं. मी माझं सामान वगैरे ठेवलं आहे आणि या प्लेसला आता सध्या बाय बाय म्हणायची वेळ आलेली आहे. हे फार्म हाऊस आहे, याची तटबंदी आहे ही. आणि ॲक्च्युली तिकडे जे दिसतंय तुम्हाला तिथून हे पण इकडं वॉल आहे, जी साईड वॉल आहे आणि तिथून तो एंट्रन्स आहे पुढून. तर मित्रांनो हा आहे आंबा घाट. आता सध्या आंबा घाटामध्ये आहोत आणि इथे जाळी लावायचं काम चालू आहे आंबा घाटात. आणि दरीची डेप्थ बघू शकता तुम्ही खाली. काय निसर्ग आहे. आणि हा ॲक्च्युअलमध्ये हा पावसाळ्यामध्ये निसर्ग चांगला वाटतो. म्हणजे हिरवं जर बघायचं असेल तर. नाहीतर उन्हाळ्यामध्ये कसं झाडी सगळी वाळून गेलेली असते, पानं वगैरे हिरवी नसतात काय नसतात आणि असं घनदाट जंगल नसतंय. त्यामुळे तुम्हाला अशा लेवलचं उन्हाळ्यात बघायला मिळत नाही. पण हे कसं सगळीकडे हिरवंगार आहे, हिरवं दिसत असल्यामुळे आणि झाडी घनदाट आल्यामुळं एकदम असं घनदाट फरगतचं जंगल दिसतं. तर मित्रांनो आपण आता हो शैलेश नर्सरीमध्ये, जे मलकापूरपासून मलकापूरच्या थोडंसं पुढे आहे. तर 50 एकरामध्ये नर्सरी आहे. सगळ्या प्रकारचे इकडं झाडं मिळतात तुम्हाला. शोचे असू देत, मनी प्लांट असू दे, तुमचे काय म्हणतात डेकोरेटिव्ह प्लांट असू देत, फुलं असू देत, फळं असू देत आणि बरेच इथे पण आहेत बघा. बरेचसेच असे झाडं आहेत तिथे. आणि दिग्विजयला झाडं घ्यायची आहेत. त्यांचं फार्म हाऊस आपण बघितलंच. तर त्या फार्म हाऊससाठी छोटी छोटी फुलांची झाडं घ्यायची आहेत 100 त्यासाठी इथे आलो आहे. 50 एकर नर्सरी. या सगळ्या अशा प्रकारच्या हे मित्रांनो भरगतचं आपण आता जस्ट झाडं घेतलेली आहे. बघा केवढी झाडं आहे तिथं. विषय हार्ड झाड आहे, विशाळ नर्सरी मोठी आहे. म्हणजे मी पण आलो नव्हतो. दिग्विजयकडनंच खूप असं प्रशंसा ऐकली होती ह्या नर्सरीची. त्या हिशोबानं आज कुठल्या तरी निमित्तानं का असं नाही यायला मिळालं नर्सरीमध्ये. सो मस्त आहे नर्सरी, भेट द्या. तर मित्रांनो आंब्याचा हा प्रवास इथेच थांबतोय. आम्ही आता चहा घ्यायला थांबलोय. आणि तुम्हाला पण व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. होप तो तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असणार आहे. सो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू बाय. दिस वॉज मी वीर सायनिंग आउट. थँक्यू बाय. टेक केअर अँड सायो ना करा. बाय बाय.